बाप्पा करायचा. बोला चालुक्यांची लहारा, कदंबा, मग मुघल सल्तनत आली होती काही काळासाठी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं आणि त्याच्यानंतर वेगवेगळे पेशवाई म्हणा किंवा त्याच्यानंतर आले होते ते आपले उलटी. मला पाणी जे आहे ग्राउंड लेवल वॉटर आम्हाला म्हणतो, जमिनीच्या खालची जे पाण्याची जी पातळी लाईव्ह हे लाईव्ह आहे आढळत खंडाळ्याचं नाही हे आहे चालेल. खंडाळा कसा असतो ते त्यांचं म्हणजे ह्याच्या आत जर तुम्ही राहाल म्हणजे एकदम थंड वातावरण असतं, म्हणजे बाहेर जर कुठे गेलात 1-2 किलोमीटर बाहेर त्यांचा निसर्गाकडे बघूनच बांधकामं केलेली होती. नाहीतर आता सगळीकडे ते ठोकळे जे आहेत ते दुबईमध्ये ठोकळेच आहेत, अमेरिकेमध्ये ठोकळेच आहेत, भारतामध्ये ठोकळेच आहेत. तिकडचं वैशिष्ट्य काय बोललंच नाही. हे वैशिष्ट्य आपण असं निसर्गाकडून बघून जपलं पाहिजे. हे आमचं फणसचं झाड आहे. हे ते बघा, ते आमचं स्टे येतो, तो आमचा स्टे. आणि हे फणसचं झाड आमच्या स्टेच्या समोर. आणि ते मंदिर ते बघा, ते मंदिर दिसते ना, ते मंदिर. आणि ह्या झाडाचं किती फणस आले पहा ना. बघा हे तो आमचा स्टे, ते बघा तो दिसतो का, ते घर दिसतं, तो आमचा स्टे. आणि हे पूर्ण समुद्र. तिथून पोहत आम्ही इथे आलो आहे स्पेशल तुमच्यासाठी. आता हल्ली बंदच पडली आहे पूर्णपणे, कारण लोक कमी झाली आहेत स्थलांतरामुळे. आणि एक ती प्रथा अशी होती की तुमच्या मागे हा जो दिसतोय झाड जे दिसते तुम्हाला, फिशटेल पाम म्हणतात त्याला, हिरला माळ. तर आमच्या हे कोकण आहे म्हणून तुमच्यासाठी मी कोकणला आली, फक्त तुमच्यासाठी कोकणला. ही एवढी मोठी माझी फॅमिली. पूर्णपणे माती आजूबाजूला, थंड वातावरण. फ्रीजमध्ये जर तुम्ही असं ठेवाल ना तर ते वर्षानुवर्ष राहू शकतो. तो इतिहास म्हणजे तो जर खराब झाला त्याचा अर्थ की तो बांध जो आहे तो तुम्ही योग्यरित्या बांधला नाही असं. त्यामुळे तो काय होतं, पूर्णपणे शेतीवर परिणाम होतो, शेतीवरती मग लोकांचा कसं